नमस्कार, मी भूमिका ठोंबरे आणि आजचा जो व्हिडिओ आहे हा माझ्या स्टुडंटच्या सक्सेस स्टोरीबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे। माझ्या स्टुडंटने माझ्याकडून पर्सनल सेशन घेतलेलं होतं आणि त्यामध्ये मला विचारलेलं की मॅडम माझ्या मुलीला पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे, त्यासाठी मी काय करू? तर त्यांना मी ही वॉटर बॉटल टेक्निक करायला सांगितलेली आणि त्यांनी ही वॉटर बॉटल टेक्निक करून त्यांच्या मुलीला जे 6 महिने पिरियड्स यायचे नाहीत हे 30 दिवसांनी यायला लागले। म्हणजे या टेक्निकमुळे त्यांना 30 दिवसांमध्ये फरक जाणवला आहे, त्याचा रिझल्ट त्यांना 30 दिवसांमध्ये मिळाला आहे। तर मला असं वाटलं की ही टेक्निक तुमच्यापर्यंत पोहोचावी, कारण आजकाल पीसीओडीचा जो प्रॉब्लेम आहे हा भरपूर कॉमन झालेला आहे। हा बऱ्याच स्त्रियांमध्ये आपल्याला बघायला मिळतो, तसंच वयाने लहान असलेल्या मुलीमध्ये सुद्धा आजकाल पीसीओडीचा प्रॉब्लेम बघायला मिळतो। तर हा व्हिडिओ ज्यांना कोणालाही पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू दे, त्यांना त्याचा फायदा होऊ दे। कारण आपण डॉक्टरकडे पैसे खर्च करतो बरं होण्यासाठी, तर जर ही टेक्निक करून जर तुम्हाला घर बसल्याचं बरं होत आहे तर पैसे न खर्च करता तर का करू नये। सो हा व्हिडिओ आज त्यासाठीच आहे। आता ही टेक्निक कशी करायची, तर ह्या टेक्निकसाठी तुम्हाला एक बॉटल लागणार आहे पाण्याने भरलेली। ती बॉटल काचेची असेल तर काचेची घ्या तुमच्याकडे, जर तुमच्याकडे कुठल्याही धातूची बॉटल असेल तर तुम्ही घ्या, शक्यतो प्लास्टिकची बॉटल टाळा घ्यायची। आणि एक तुम्हाला कागद घ्यायचा आहे, त्या कागदावर तुम्हाला पिरियड्सला घेऊन एक प्रेझेंट टेन्समध्ये पॉझिटिव्ह अफर्मेशन्स लिहायचे आहेत आणि ते कागद मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सजेस्ट करेन की ते लॅमिनेट करा, म्हणजे तुम्हाला ते जे कागद आहे बॉटलवर चिटकवायचं आहे आणि जेव्हाही तुम्ही कधीही पाणी भराल तर ते कागद भिजून निघून जाऊ नये आणि तुम्हाला सारखे सारखे अफर्मेशन्स लिहायला लागू नये, त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की ते लॅमिनेट करून घ्या। ते लॅमिनेट केलेलं जे पेज आहे तुमच्या बॉटलवर स्टिक करा आणि हे जे अफर्मेशन्स आहेत रोज रात्री झोपायच्या आधी तुम्हाला बोलून वॉटर चार्ज करायचं आहे। आता ते कसं करायचं, पण त्याआधी तुम्हाला जर तुमच्या मुलीसाठी ही टेक्निक करायची आहे, म्हणजे जर तुमची मुलगी ही टेक्निक करायला तयार असेल तर त्यांना स्वतः करायला सांगा, स्वतःची पॉझिटिव्ह एनर्जी देऊन ते वॉटर बॉटल चार्ज करायला सांगा। पण जर त्यांना विश्वास नाही आहे, त्यांच्यासाठी हे लॉ ऑफ अट्रॅक्शन नवीन आहे, तर प्लीज कृपा करून त्यांना फोर्स करू नका, कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये जिथपर्यंत तुम्ही बिलीव्ह आणि सरेंडर करत नाही तिथपर्यंत कुठलीही टेक्निक तुमच्यासाठी काम करत नाही। त्यामुळे बिलीव्ह करणं आणि सरेंडर करणं हे फार गरजेचं आहे कुठलीही टेक्निक करताना, तेव्हाच ते तुमच्यासाठी वर्क करतात। तर अशा वेळेला जर मुली तयार होत नसेल तर आई आपल्या मुलीसाठी करू शकते। रोज रात्री आईने ती वॉटर बॉटल चार्ज करायची आहे आणि मुलीला सकाळी ते पाणी प्यायला सांगायचं आहे आणि त्यानंतर ते पाणी प्यायल्यानंतर दिवसभरामध्ये ते पाणी बॉटलमध्ये परत भरून तुम्ही कधीही पिऊ शकतात, म्हणजे तुमची मुलगी किंवा तुम्ही हे कधीही दिवसभरात पिऊ शकता, तुम्हाला सारखं सारखं चार्ज करायची गरज नाही आहे। आता काय करायचं आहे, आता तुम्हाला ह्यासाठी तसं माझ्याकडे काचेची बॉटल आहे, तुमच्याकडे जी कुठलीही बॉटल आहे ती तुम्ही घ्या। ह्याच्यावर मी जसं सांगितलं अफर्मेशन्स लिहून ते स्टिक करायचे आहेत। आता ह्या ज्या अफर्मेशन्स आहेत त्या मी तुम्हाला वाचून दाखवते, त्यामध्ये जर तुम्हाला ह्या सेम अफर्मेशन्स यूज करायचे तुम्ही सेम अफर्मेशन्स यूज करू शकता। जर तुम्हाला स्वतःच्या अफर्मेशन्स तयार करून टाकायच्या आहेत तर तुम्ही त्या स्वतःच्या अफर्मेशन्ससुद्धा लिहून हे पेज स्टिक करू शकता। तर ह्या अफर्मेशन्स मी तुम्हाला वाचून दाखवते आता। थँक्यू युनिवर्स, माझी मासिक पाळी घड्याळाच्या काटासारखी नियमित आहे। थँक्यू युनिवर्स, मला प्रत्येक महिन्याला माझी मासिक पाळी वेळेवर येते। मला भेट मिळालेल्या नियमित रूपात येणाऱ्या मासिक पाळीची मी कदर करते। थँक्यू युनिवर्स, माझे पिरियड्स हे प्रत्येक महिन्याला 28 दिवसांनी नियमित रूपाने येतात। माझे शरीर ज्या काही गोष्टी माझ्यासाठी करते त्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे। थँक्यू युनिवर्स, माझे युट्रस आणि ओव्हरीज पूर्णपणे निरोगी आहेत। थँक्यू युनिवर्स, माझे हॉर्मोन्स बॅलन्स आहेत। थँक्यू थँक्यू थँक्यू। अशा तऱ्हेने तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स लिहायचे आहेत आणि ते पण प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचे आहेत, चालू वर्तमान काळामध्ये लिहायचे आहेत। आणि जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तुम्हाला ते फील करून बोलायचं आहे, म्हणजेच ही जी बॉटल आहे ही तुम्हाला रोज रात्री अशी हातामध्ये पकडायची आहे, हे अफर्मेशन्स बोलायचे आहेत। त्यामुळे तुमची पॉझिटिव्ह एनर्जी आहे ही या बॉटलमध्ये असलेल्या पाण्याबरोबर एकरूप होणार आहे आणि ह्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स आहेत हे तुमच्या बॉडीमध्ये असलेल्या पाण्याच्या मॉलिक्युल्स बरोबर एकरूप होणार आहेत आणि त्यामुळे त्या प्रकारचे जे तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलून जे मॉलिक्युल्स तयार केले आहे, जे ह्या पाण्यामध्ये तयार झाले आहे, ते तुमच्या बॉडीमध्ये असलेल्या मॉलिक्युल्स बरोबर एकरूप होऊन तसे सगळे चेंजेस तुमच्या बॉडीमध्ये तयार करणार आहेत। त्यामुळे तुमचे जे पिरियड्स आहेत हे रेग्युलर येणार आहेत। आता जेव्हा माझी जी स्टुडंट होती त्यांची मुलगी ही स्वतः करायला तयार नव्हती, त्यामुळे त्यांनी
हे स्वतः त्यांना मी करायला सांगितलं. कारण जिथपर्यंत समोरची व्यक्ती बिलीव्ह करत नाही, रिझल्ट बघत नाही, तिथपर्यंत ते त्याच्यावर विश्वास करत नाही. त्यांना मी तेच म्हटलं की तुम्हीही स्वतः चार्ज करा आणि हे पाणी तिला द्या. जेव्हा ती बिलीव्ह करेल, रिझल्ट बघेल, त्याच्यानंतर मग ते तिला करायला द्या, जर ती तयार असेल करायला तर त्या स्वतः चार्ज करून हे रोज रात्री बॉटल ठेवून द्यायची आणि तिला सकाळी पाणी प्यायला सांगायचे. आणि दिवसभरामध्ये मग ती कधीही हवं तेव्हा ह्याच्यामध्ये पाणी भरून ती पियायची. तर ते चार्ज तुम्हाला फक्त दिवसातून एकदाच करायचं आहे. कारण ह्या ज्या अफर्मेशन्स आपण ऑलरेडी ह्या बॉटलवरची कागद हे चिटकवलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला सारखं चार्ज करायची गरज लागत नाही. तुम्हाला फक्त रात्री एकदा चार्ज करून ठेवायचं आहे. त्यामुळे एनर्जी देऊन वॉटर ज्या चार्ज करतात त्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर सारे तशी एनर्जी तयार होते. ते पाणी तेवढं एनर्जेटिक होतं आणि जे तुम्ही सकाळी पिता तेव्हा तुम्हाला त्याचा लवकर रिझल्ट मिळतो. आणि दिवसभरामध्ये आपल्याला शक्यतो होत नाही सारखं एनर्जी देऊन पाणी पिणं. तर मग हे अफर्मेशन्स तुम्ही ऑलरेडी ह्या पेजवर लिहिलेले आहेत, त्यामुळे हे पाणी सतत चार्ज होत राहतं आणि दिवसभरात तुम्ही जेव्हा हवं तेव्हा पाणी परत भरून त्यामध्ये पिऊ शकतात. तर फक्त पाणी एकदाच चार्ज करायचं आहे, ते म्हणजे रात्री. आणि हे जिथपर्यंत तुम्हाला हेल्दी पिरियड्स येत नाही तिथपर्यंत हे रेग्युलर बेसिसवर करायचं आहे. आणि लक्षात ठेवा, बिलीव्ह आणि सरेंडर करा, त्याशिवाय तुमच्यासाठी कुठलीही टेक्निक काम करणार नाही. सो माझ्या स्टुडंटला 30 दिवसामध्ये याचा रिझल्ट मिळाला आहे. ते नक्की करून बघा. आणि तुमच्या ओळखीमध्ये ज्यांना कोणालाही PCODचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण त्यांना त्याचा पूर्णपणे उपयोग होईल. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की हा व्हिडिओ अशा लोकांबरोबर नक्की शेअर करा. आणि जसं मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते तुम्हाला मोटिवेट करायला, तसे तुम्ही लाईक आणि कमेंट कराल तर मी सुद्धा मोटिवेट होईन अजून नवीन व्हिडिओ बनवायला. सो नक्की कमेंट करा आणि मला सांगा की तुम्ही ही टेक्निक करून तुम्हाला त्याचा काय फायदा झाला आणि त्याचे रिझल्ट काय मिळाले. आणि नक्की शेअर करा ज्यांना कोणालाही गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ. सो आजच्या व्हिडिओमध्ये हे एवढंच होतं. आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू फॉर वॉचिंग.